होता हा. लोक त्याच्याकडे एका पक्षघाती माणसाला घेऊन आले. एका पक्षघाती माणसाला काय केलेला घेऊन आलेले आहे. चौघांनी उचलून आणले होते. चौघांनी उचलून आणले. हा पुढं त्यांना दाटीमुळे त्याच्याजवळ जाता येईना म्हणून तो होता तिथले छप्पर त्यांनी उस्तरून काढले हा. आणि वाट करून त्या बाजावर पक्षघाती पडून होता ती खाली सोडली. पक्षघाती मनुष्याला कुठं सोडलेला आहे. खाली सोडली. येशू पुढे सोडलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि येशू पुढे सोडलं. येशू पुढे तुम्ही आले तर येशू तुमचं दुःख दूर करणार नाही का. बोला ना, येशू तुमचं दुःख करणार नाही का. अरे असू द्या ना कोणताही मोठा आजार, हालेलुया. पण त्याला किती कोणाकोणाचे काय आजार आहेत. तुम्ही जर आणलं तर तुमच्या पुढं कोणापुढं नाव निघेल. स्वर्गामध्ये तुमचं नाव निघेल. हालेलुया. आपण कोणाला आणतच नाही प्रार्थनेला. जाऊ द्या मरू द्या म्हणतो आपण. मग त्याचा त्रास जाईन निघून आणि तुला होईन त्रास. प्रेज द लॉर्ड. चालतंय का असं. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये सांगितलं की त्याच्या त्रासासकट त्याला कोणापुढं सोडलं. येशू पुढं सोडलं. आणि येशूने काय त्याला काढून दिलेलं आहे का. येशूने त्याला काढून दिलेलं नाही. येशूने त्याला काय म्हटलं, त्याचे त्रास काय केलेलं आहे, दूर केलेलं आहे, बरं केलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय केलेलं आहे, त्याचे त्रास काय केले बोला ना. शेजारच्याला म्हणा दूर केलेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये सांगितलं की त्या ठिकाणामध्ये येशूने त्याचा जो काही त्रास होता, 38 वर्षाचा त्रास आहे, ते दुखणं आहे, ते दुखणं काय केलेलं आहे, बरं केलेलं आहे. पण याला बरं होण्याच्या अगोदर कोण महत्वाचं आहे बोला ना. चौघजण महत्वाचं आहे. त्यांना तर येशू कळालाय ना. बोला ना. तुम्हाला मला चौघांना काही इशू कळाला नाही का. आज आपण किती इथं भरपूर लोक आहेत. बरोबर आहे का नाही. आज आपल्याला जर कळालं की त्या चौघांचं महत्व कोणाला कळालं, याला पक्षघाती मनुष्याला पण काय कळालं, अरे कळालं, अरे हे चार माझ्यासाठी आलेले आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून त्या चौघांचं नाव बायबल मध्ये आलं. तुम्ही काय करता, तुमचं नाव बायबल मध्ये. तुम्ही काय करता, तुमचं नाव कुठेही स्वर्गामध्ये येणार आहे. तुम्ही किती पैसा खर्च करतात, कुठं नाव येणार आहे, देवाच्या राज्यामध्ये. कोणी पाहण्यासाठी करायचं नाहीये. ओ तुम्हाला मला कोण पाहत आहे, या चौघा जणांना कोण पाहत आहे, देव पाहत आहे. आज चौघा आणणारे असो, साथ देणारे असो, विश्वास ठेवणारे असो, इथं साथ देणारे लोक असो, चौघ विश्वास ठेवणारे लोक असो, विश्वास देणारे लोक असो, विश्वासाने आणणारे लोक असो, त्यांचं नाव बायबल मध्ये येणार आहे. हालेलुया. बोला ना. किती 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 महत्वाचं आहे. काय काय लोक गिनीज बुक मध्ये नाव येण्यासाठी काय काय उलटी उडी मार, या भिंतीहून चाल, त्या भिंतीहून चाल, जंगलात जातेत. नख वाढव, हे वाढव. अरे बाबा त्याच्याने तुला काय, ते खालचं पुस्तक आहे, ते खालीच राहणार आहे. पण बायबल हे पवित्र शास्त्र आहे. या बायबल मध्ये देव आपल्या संगती काय करत आहे, बोलत आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, जीवनाच्या वहीमध्ये तुमचं आणि माझं काय येणार आहे, नाव येणार आहे. आज या बायबल मध्ये त्या व्यक्तींचं नाव आलेलं आहे. त्यांचं नाव आलं म्हणजे याचा अर्थ काय आहे की ते चार लोक कसे आहे, महत्वाचे लोक आहे. तुम्ही किती काही करा पण तुमचं नाव येणार आहे. पण माझं एक म्हणणं आहे, नावासाठी काय करू नका. काय काय लोक तर असे पैसे देतात आणि माझं नाव आलं पाहिजे बरं का, इथं पुकारलं पाहिजे मी काय केलं. अरे तुम्ही काय पेरणी करतात ती कशी पेरणी करा, गपचित करा, झाकून पेरणी करा. कोणाला न सांगता करा. काय आहे हे कोणाला दिसणार आहे, देवाला दिसणार आहे. तुम्ही जे काही करता जीवाने, मनाने, विचाराने, पूर्ण ताकदीने, बळाने, शरीराने काय करायचं, कोणासाठी करायचं आहे, म्हणा देवाच्या गौरवासाठी. सगळे उभं राहू आपण. हालेलुया. तर बायबल तुम्हाला चार गोष्टीचं काय आहे, मी तुम्हाला महत्व सांगत आहे. मी नाही सांगणारा कोणी, पण सांगणारा कोण तुम्हाला महत्व देत आहे, देव सांगत आहे. चौथ्या दिवशी काय बनवलं कळालं तुम्हाला. त्याच्यानंतर चौथी आज्ञा काय आहे, आणि या चौघा जणांनी कोणाला उचलून आणलं, पक्षघाती माणसं. तुम्हाला मला काय करायचं बोला ना. पक्षघाती लोकांना तुम्हाला मला तेच करायचंय. तुमचं माझं नाव इथं आलं पाहिजे, चार जणांचं. हालेलुया. हालेलुया. तुमचं माझं नाव बायबल मध्ये, तुमचं माझं जीवनाच्या पुस्तकामध्ये काय झालं पाहिजे. जर तुमचं आणि माझं जीवनाच्या पुस्तकामध्ये नाव नसेल तर काय उपयोग आहे. तुम्ही सगळं जग मिळवलं
पण तुम्ही आत्म्याचा नाश करून घेतला, त्याला काय उपयोग आहे? हा, तुम्ही बिल्डिंग बांधली, तुम्ही घर बांधलं, तुम्ही इस्टेट घेतली, तुम्ही पैसा कमावला, तुम्ही सारे काय केलेलं आहे? सगळं केलेलं आहे. पण जर तुम्ही येशूसाठी काही करत नसेल तर तुमचं जीवन व्यर्थ आहे. प्रेज द लॉर्ड. आज बायबल मध्ये सांगितलं येशू ख्रिस्ताने किती लोकांना शिष्य निवडलं. येशूने चौथ्या शिष्याचं नाव सांगा, काय आठवतं का तुम्हाला? येशूने 4 शिष्य निवडले. म्हणा, येशूने 4 शिष्य निवडले. त्या चौघापैकी येशूने 4थ्या शिष्याला जो निवडलेला आहे, आणि तो 4था शिष्य म्हणजे कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? म्हणा, योहान. शेजारच्याला सांगा, योहान. येशूने असे लोक निवडले, 12 निवडले. म्हणा, 12 लोक निवडले. पण 12 लोकांनी काय केलेलं आहे? 12 लोकांनी पूर्ण जगाला काय करून टाकलेले? हालवून टाकलेले. आपण तर कितीतरी लोक इथं, बोला ना, किती लोक आहे आपण? जागेवर जरा आळशावणी करू नका. हालेलुया म्हणा, प्रेज द लॉर्ड म्हणा. हे बघा, मी सांगन त्यावेळेस बोलू नका. तुमचं लक्ष इकडं तिकडं जाऊ देऊ नका. या 12 लोकांनी काय केलेलं आहे? जगाला काय केलेलं? हलवून टाकलेलं आहे. पण या 4 लोकांनी काय केलेलं आहे? येशू पुढे असलेल्या गर्दीला काय करून टाकलेलं आहे? हलवून टाकलेलं आहे. कसं हलवून टाकलं? विस्तारलं. काय विस्तारलं? छप्पर विस्तारलं. 4था शिष्य हा येशूचा कोण आहे? हे छप्पर ज्याचं विस्तारलं ना, मला असं वाटतं ते पेत्राचं घर होतं ते. प्रेज द लॉर्ड. 19व्या अध्यायामध्ये वाचा. 19 अध्याय काढा. मध्य कृषी वर्तमानाचं 19वा अध्याय 27 ते 30. तेव्हा पेत्राने त्याला म्हटले, पहा, आम्ही सर्व सोडून आपल्या मागे आलो आहो, तर आम्हाला काय मिळणार? येशूने म्हटले, मी तुम्हाला खचित सांगतो, पुनरुत्पत्तीत मनुष्याचा पुत्र आपल्या गौरवाच्या राजस्थानावर बसेल, तेव्हा माझ्या मागे आलेले तुम्हीही 12 राजस्थानावर बसून इस्रायलाच्या 12 वंशांचा न्यायनिवाडा कराल. हा, काय सांगितलं? आणखी ज्या कोणी घरे, भाऊ बहिणी, बाप आई, मुले व शेते माझ्या नावाकरता काय काय सोडलंय? चौघाजणांनी काय सोडलंय? चौघाला मधला जो पहिला नंबर आहे तो येशू ख्रिस्ताने त्याचं नाव ठेवलेलं आहे, भेद ठेवलेला आहे. त्याला काय म्हणलेलं? तू खडक आहे. रात्रभर जागणारा, रात्र कष्ट करणारा व्यक्ती काय आहे? येशूने निवडलेला आहे. 4 जण कसे निवडणार आहे? परमेश्वर कष्ट करणारे. असे करा, कष्ट करणारे. आळशी लोक नाही, उशिरा येणारे, झोपेतून उठून 11 वाजता चर्चला येणारे, या अशा लोकांना देव निवडत नाही. म्हणा, एकमेकाला बोला तुम्ही. प्रेज द लॉर्ड. काल एका ठिकाणामध्ये मी तुम्हाला सांगतो, काल एका ठिकाणामध्ये सगळ्यात मला काय सांगायचंय? 4 जण कसे पाहिजे? 4 जण कष्ट करणारे पाहिजे. येशू ख्रिस्ताने 4थ्या नंबरचा व्यक्ती जो आहे शिष्य निवडला, त्याचं नाव काय आहे? त्याचं नाव योहान आहे. योहानाला काय झालेलं आहे? प्रगटीकरण झालेलं आहे. हा योहान काय आहे? योहानाने काय लिहिलं आहे? योहानाचं पुस्तक लिहिलेलं आहे. योहान काय आहे? पहिले योहान आहे, दुसरे योहान आहे. कोणी लिहिलेलं आहे? योहानाने लिहिलेलं आहे. असा आळशी व्यक्तीला निवडलेलं नाहीये, घाबरणाऱ्या व्यक्तीला निवडलेलं आहे. पात्मा बेटावर काय केलं? योहानाला टाकून दिलं की त्या पात्मा बेटावर कोणाला पाठवायचे? गुन्हेगार लोकांना पाठवायचे. ज्या लोक आरोपी आहेत त्या आरोपी लोकांना काय करायचे? काळ्या पाण्याची सजा. माहिती आहे का किती लोकांना? बोला ना. प्रेज द लॉर्ड. म्हणा, काळ्या पाण्याची शिक्षा. पूर्वीचे लोक गुन्हेगार करायचे ना, त्याला काळ्या पाण्याची शिक्षा द्यायची. काळ्या पाण्याची शिक्षा म्हणजे काय असायची माहिती आहे का? बोला ना. हा, काळ्या पाण्याची म्हणजे समुद्रामध्ये जे जल असायचं ना, त्या जलमध्ये तिथं त्यांना कैदी बनवून ठेवायचे. प्रेज द लॉर्ड. मला तुम्हाला काय सांगायचं? योहानाला, हा योहान काय काय चुकी होती योहानाची? हो, योहानाची काय चुकी नाहीये. योहानाची एक चुकी आहे की तो येशूला काय करणार आहे? येशूला अनुसरणार आहे, येशूच्या मागे चालणार आहे, येशूचा काय शिष्य आहे. म्हणून योहानाला कुठं जावं लागलेलं? गुन्हेगार बनावं लागलेलं आहे. हालेलुया. काही गुन्हेगाराचं काही काम केलं का योहानाने? बोला ना. 4 लोकांनी काही गुन्हेगार केला का त्यांनी? काय कष्टाळू लोक, येशूकडे आणणारे लोक. म्हणा, येशूकडे लोकांना घेऊन येणारे लोक कष्टाळू पाहिजे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही एकमेकाला म्हणा, कष्टाळू आहेत का बाबा तू? हालेलुया. काय हा योहान कसा आहे?
कष्टाळू आहे. उगाच त्याने लिहिलं नाही यवनाचं पहिलं पत्र, दुसरं पत्र. देवाने त्याला स्वर्गीय दृष्टांत दिलेला आहे. आमेन. त्याला उकळत्या कढाईमध्ये काय केलेलं आहे? लोकांनी टाकलेलं आहे. तरी उकळत्या कढाईमध्ये त्याला उकळत आहे, ते तेल उकळत आहे. तेल उकळत असताना त्याला टाकलेलं आहे. त्याच्यामधून देखील तो काय करत आहे? येशू विषय लोकांना सांगत आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आणि मी कोणत्याही परिस्थितीमध्ये असू द्या, पण त्या चौघा लोकांसारखं, त्या 4 नंबर प्रेषितासारखं आपण पाहिजे. हालेलुया. आळशी नाही पाहिजे. आळशीन दुष्ट निरूपिक दास आपल्याला ही पदवी नाही लागली पाहिजे. आपल्याला 4 लोकांप्रमाणे तुमचं माझं नाव निघालं पाहिजे. 4था प्रेषित जे आहे सगळे कष्ट करणारे लोक आहेत. अशा आळशी लोक परमेश्वराने निवडलेले नाहीये. बायबल मध्ये सांगितलं की या प्रेषितांनी काय केलेलं आहे? त्यांचं घर सोडले. आज या पक्षघाती माणसाला ज्या वेळेस छप्पर खोललेला आहे, छप्पर खोलून त्याला सोडलेला आहे. ते सोडणारे कशा आहे? ते कष्ट करणारे आहे. त्यांनी काय केलेलं आहे? येशू पुढे त्या व्यक्तीला सोडलेला आहे. ज्याचं छप्पर आहे त्या छप्पर उस्तरणाऱ्याला पण धन्यवाद आहे. काय केलं? येशूसाठी छप्पर उस्तरू दिलं. येशूसाठी काय काय लोक गाडी पेरतात. येशूसाठी लोक जमीन देतात. येशूसाठी लोक स्वतःचा काय करतात? प्राण देतात. येशूसाठी काय ना त्याग करत आहे. तुम्ही काय करतात? तुम्हाला इथं यायचं म्हणल्यावर तुम्हाला घरातून 12 वाजतात. प्रेज द लॉर्ड. लाज वाटायला पाहिजे काहीतरी. प्रेज द लॉर्ड. येशूसाठी तुम्ही काय करतात? येशूसाठी बायबल मध्ये सांगितलं लोकांनी काय दिलेलं आहे? घर दिले. आपल्याला घरात प्रार्थना नाही आवडत, नका येऊ. माझं काय जाणार आहे? आमचं काय जाणार आहे? म्हणा आमचं काय जाणार आहे? प्रेज द लॉर्ड. निघून गेले. जे सत्य वचन येशू ज्या लोकांना सांगायचं ना, लोक निघून जायचे. इथं पण काय झालंय? इथं पण किती लोक टिकले? 12 लोक टिकले. जे टिकणारे लोक आहे ते लोक आशीर्वादित आहे. ते इतिहास घडवणारे लोक आहे. म्हणा इतिहास घडवणारे. शेजारच्याला सांगा इतिहास. असंच कोणाला निवडत नाही परमेश्वर. ज्या अर्थी आपण इथं येतोय त्या अर्थी परमेश्वराने तुम्हाला मला निवडले. त्या अर्थी तुम्ही मी कसे आहेत? आशीर्वादित. भक्कम लोक. असं हात करून म्हणा भक्कम लोक आहे. 12 लोकांना कसं केलेलं आहे? 12 लोक काय आहे? 12 प्रकारचे काय आहे? पिल्लर आहे. हे पिल्लर कसे आहे? एकदम भक्कम आहे. 4 लोक कसे आहे? भक्कम लोक आहे. तुम्ही 4 लोक बना, तुम्ही 12 लोक बना, तुम्ही 1 लोक बना, तुम्ही 2 लोक बना, तुम्ही 13 बना, 14, 15. पण कसे बनायचे आहे? भक्कम बनायचे आहे. मजबूत बनायचे आहे. आपल्यावर बिल्डिंग येऊ दे ना किती प्रकारचे. आपल्यावर बिल्डिंग तयार करायची आहे. काय झालं पाहिजे? बिल्डिंग. आता मी इथे येतो. येशू ख्रिस्ताने कशी तयार केली बिल्डिंग? बोला ना. येशू ख्रिस्त जगामध्ये आला. देव तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू. तर इथं तो आला. त्यांनी कोणाला निवडलं? मग 12 लोकांना तयार केलं. 12 नंतर त्यांनी किती केलं? 72 लोकांना केलं. 72 लोकांनंतर प्रेषितांनी काय केलेलं आहे? प्रेषितांनी 7 लोकांना निवडलं. जेवण वाढायला बिल्डिंग काय होत आहे? तयार होत आहे. आलं रे. 4 खांबावर काय 4च खांब येतात का? नाही, वाढत जातात. बोला ना किती खांब तयार होतात? वाढत जातात. आता 4 लोकांनी येशूकडे आणलं. त्याच्यानंतर आणखी लोक वाढलेत का नाही? तिथं भरपूर वाढलेले आहे. प्रेज द लॉर्ड. 4 चे 8 झाले. 8 चे किती झाले? 12 झालेले आहे. पण ह्या 4 जणांमध्ये या प्रेषितांप्रमाणे तुमच्या आणि माझ्यामध्ये काय पाहिजे? इमानदारी पाहिजे. प्रेज द लॉर्ड. काय पाहिजे? आता ह्या 4 बायबल मध्ये सांगितलं की ते जे छप्पर विस्तरलेलं आहे ते छप्पर पेत्राचं होतं. बोला ना कोणाचं होतं? अरे तुमच्यातून आम्ही नाही निघालं, घाम निघालं, काहीच निघाना. प्रेज द लॉर्ड. काय निघालेलं आहे? पेत्राचं घर आहे. अरे जरा मोठ्याने बोला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाने एवढा छान आवाज दिलाय मोठा. कशासाठी दिलेला आहे? लोकांना भुकायसाठी दिलेला आहे का? लोकांना शिव्या द्यायसाठी दिलेला आहे का? म्हणा देवाच्या गौरवासाठी आहे. सगळ्यात महत्वाचं हे घर जे उतरलेलं आहे ते कोणीतरी दिलेलं आहे. तुम्ही देवाच्या सेवेसाठी जे काही करणार आहे त्यासाठी तुमच्यासाठी काय आशीर्वाद आहे. हालेलुया. बायबल मध्ये सांगितलं प्रेषितांनी काय काय सोडलेले? घर सोडलेले आहे. घरे सोडलेले. 25 वचनामध्ये वाचा. हे ऐकून शिष्य फार थक्क होऊन म्हणाले, तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे? येशूने त्यांच्याकडे न्याहाळून पाहून म्हटले, माणसांना हे अशक्य आहे, देवाला तर सर्व काही शक्य आहे. तेव्हा पेत्राने त्याला म्हटले, 29 वाच.
आणखी ज्या कोणी घरे आणि ज्या कोणी आणखी ज्या कोणी घरे भाऊ बहिणी भाऊ बहिणे बाप आई मुले बाप आई मुले शेते माझ्या नावाकरिता सोडली आहे शेथे माझ्या नावाकरता सोडली आहे अनेक पटीने मिळून सार्वकालिक त्याला अनेक पटीने मिळून सार्वकालिक जीवन मिळणार आहे. आमेन, हालेलुया. घरासाठी घरात बसू नका, हालेलुया. 4 जणांचं काम करा. घरात बसून काय घरात बसून आजारी लोक बरे होणार नाहीये. Praise the Lord. इथं तिथं बसून लोकांच्या जीवनात कार्य होणार नाहीये. आमेन. काय करायचंय? कोणाला सोडायचं? पहिलं घर सोडायचंय. घर सोडा. आपण घर सोडित नाही. काय लोक घरचे तारण झालं पाहिजे घरचे. अरे कशाला सोड? Yes. त्यांचं काय करायचं? परमेश्वर पाहिजे. आमेन. तुझं काम तू केलेलं आहे. सुवार्थ सांगितली, बाकीचं त्या देवाच्या हातात दे. देव त्यांना बदलीन, देव त्यांना आणि त्यांची वेळ त्या परमेश्वर काय करणार आहे? आणणार आहे. त्या पक्षघाती मनुष्याबरोबर कोणाचं तारण झालेलं आहे? 4 लोकांचं तारण झालेलं आहे. किती लोकांचं तारण झालंय? बोला ना. 4 लोकांचं किती लोकांचं तारण झालंय? 4. म्हणा 4 लोकांचं. हालेलुया. किती लोकांचं तारण झालेलं आहे? 4 लोकांचं. घर सोडलंय पहिलं. आपण घरच सोडित नाही. माझं घर आणि माझं घर. अरे तुझं घर इथं नाही, तुझं घर स्वर्गात आहे म्हणा. Praise the Lord. म्हणा शेजारच्याला तुझं घर इथं नाहीये, घरी तर नाहीये. मातीचं कशाचं बांधलेलं. म्हणा तू देवाचं घर आहे. देवाचं घर. करा असात. कुणी नसेल तर शेजारी तिकडे बोला, येईन ये उद्या परवा रविवारी. तू देवाचं घर आहे म्हणा. म्हणा शेजारच्याला म्हणा तू देवाचं घर आहे. आलेले नुसतं घरात बसतात. रविवारच्या दिवशी घर सुटत नाही त्यांना. उपवास प्रार्थनेच्या दिवशी त्यांना घर सुटत नाहीये. नाही ना आम्हाला काम आहे, नाही ना आम्हाला घरात राहावं लागेल, नाही ना बापाकडे लक्ष द्यावं लागेल, नाही ना आईकडे लक्ष द्यावं लागेल, नाही ना बहिणीकडे. अरे घर सोड. काय सोडायला लावले? बोला ना. काय सोडायला सांगितलं? पहिलं त्या वचनामध्ये सांगितलं घरे. आणखी ज्या कुणी घरे. Praise the Lord. सेकंड नंबर. काय सोडायला? कोणाला सोडायला लावले? भाऊ. हा? भाऊ. भावाला देवाच्या हातात द्या. Praise the Lord. सेकंड नंबर का? 3rd नंबर काय आहे? बहीण. बहिणीला कोणाच्या हातात द्या? देवाच्या. सोडा. Yes. तुमचा नंबर जर 4मध्ये असेल, तुमचा नंबर जर 12 प्रेषितामध्ये असेल, जर तुम्ही शिस्त असेल, जर तुम्ही देवाच्या मागे चालणारे असेल, तुम्हाला ते सोडावं लागेल. Hallelujah. कोणाला अनुसरणारे झाला पेत्र. येशूला. हा? वाचाच मत्तयकृष्ण शुभवर्तमानाचा 4था अध्याय आणि 18 ते 22 वचनामध्ये सांगितलेले. नंतर गालिल समुद्राच्या काठी चालत असता त्याने पेत्र म्हटलेला शिमोन व त्याचा भाऊ आंद्रिया हे फर्स्ट नंबर शिस्त कोणाला निवडलाय? पेत्रानंतर कोण आहे? आंद्रिया आहे. आंद्रियानंतर कोण आहे? याकोब आहे. याकोबानंतर कोण आहे? यवान आहे. सगळे मिळून कोणाला अनुसरलेत? येशूला. येशूच्या मागे गेले. आणि तो म्हणतो जो कुणी माझ्यासाठी काय सांगितलं? हा. येशूने त्याच म्हटले मी तुम्हाला कधीच सांगतो पुनरुत्थानी मनुष्याचा पुत्र आपल्या गर्वाच्या राजस्थानावर असेल तेव्हा माझ्या मागे आलेले हे 12 प्रेषित कोणाच्या मागे आलेले? येशूच्या मागे आलेले आहे. तुम्ही आणि मी कोणाच्या मागे येतो? आपण पैशाच्या मागे नाही लागलं पाहिजे. आपण इस्टेटच्या मागे नाही, धन संपत्ती हर एक गोष्टीसाठी नाही. कोणाच्या मागे यायचंय? येशूच्या मागे यायचंय. येशूच्या मागे काय यायचंय? पापांची क्षमा आहे, अपराधांची क्षमा आहे, शांती आहे, तारण आहे, आरोग्य आहे, जीवन आहे. यायचं आहे माग. हालेलुया. बोला हालेलुया. 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 बोला हालेलुया. कोणाच्या माग? येशूच्या मागे. माझ्या मागे येणाऱ्या लोकांनी हे सर्व सोडायचं. फर्स्ट नंबर अनुसरावा लागेल. Praise the Lord. काय करावं लागणार आहे? करावं लागेल. अनुसरणं म्हणजे काय? मागे देवाच्या चालणं. मागे. मागच चालायचंय. नाही मी येशू तुला सोडणार नाही. Praise the Lord. येशू आम्ही तुला सोडणार नाही. Hallelujah. हो. त्या मार्क ऋषी वर्तमानामध्ये 2ऱ्या अध्याय आणि 3 वचनामध्ये 4 लोकांनी येशूचा पिच्छा सोडलाच नाहीये. त्याला बरंच करायला लावलेला आहे. मी अशा 4 लोक बनलं पाहिजे. येशूला बरंच करायला लावायचं आहे. Praise the Lord. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. डॉक्टरनी नो गॅरंटी म्हणले. डॉक्टर पण म्हणतात देवाकडे जा. मग आता येतो आम्ही. येशू तू बरं केलेलं आहे. Hallelujah. काय घेऊन यायचंय? 4 लोक असे बना की
त्या पक्षघाती माणसाला विश्वास देणारे बना, त्याला आधार देणारे बना. तुमच्या शेजारी असा कुणी असेल त्याला आधार देणारे बना. हो, त्याला कुणी त्याचं वाईट झालं असेल त्याला साथ देणारे बना. त्याच्यासाठी तुम्ही जबाबदारी घ्या. त्याला जबाबदारी काय, त्याला आणायची जबाबदारी घ्या. प्रेज द लॉर्ड. 12 प्रेषिताने काय केलेलं आहे? येशूच्या मागे आलेले आहे. म्हणून येशू काय सांगतो? फर्स्ट नंबर खरे सोडा. हो, त्याच्यानंतर भाऊ बहिणी, त्याच्यानंतर बाप आई मुले. शेत सोडायचं, शेत सोडायला तर नाही. हे सोडायला आवडतच नाही आपल्याला. हे लय गोष्ट मोठी. हालेलुया. हालेलुया. उभे राहा आपण सगळे आता. या गोष्टी अवघड आहे सोडायला. अरे बाबा येशू भाई घर सोडायला लावतोय. अरे तुम्ही देवाच्या मागे लागलेला आहेत ना. तुम्ही देवाला अनुसरतात ना, येशूला अनुसरतात ना. येशूला अनुसरणारे लोक घराकडे पाहत नाही. Praise the Lord. Hallelujah. येशूने त्याच्या आईकडे पण पाहिलेलं नाहीये. हो, बापाकडे पण पाहिलेलं नाहीये. भावंडाकडे पाहिलेलं नाहीये. निघालेला आहे. हालेलुया. आज 12 प्रेषितांनी काय केलं? पहिल्या प्रेषिताला निवडलं तर त्याने तिथंच त्याची काय सोडलेली आहे? जाळी सोडलेली आहे. हो, तिथंच त्याने त्याचे काय सोडलेलं आहे? नाव सोडलेलं आहे. हो, जब्दीचा मुलगा यावान याकोब याने पण काय सोडलेलं आहे? खरदार सोडून येशूच्या मागे निघालेला आहे. Praise the Lord. Hallelujah. बापाला सोडून आला जब्दीचा मुलगा. काय म्हटलं त्याला त्या वचनामध्ये सांगितलं? जब्दीचे मुलगे याकोब 4था आणि अध्याय त्याच्यामध्ये वाचा तुम्ही. कोणचा मुलगा म्हणलाय? जब्दीचे मुलगे याकोब आणि याकोब आणि योहान वाच रे. आपल्या बापाला सोडून येशू. बापाला सोडलं. Yes. हालेलुया. माझा विषय 4. हा 4था नंबरचा प्रेषित जो आहे ना, हा योहान आहे. मग Praise the Lord. लागलेच ते तारू आपला बाप यांना सोडून किती त्याच्या मागे 4 किती? 22. 4:22 मध्ये वाचा. मग लागलेच ते तारू आपला बाप यांना मागे सोडून त्याला अनुसर. तारू आणि बाप बाप. आपण तारूतच आहेत. जगाच्या तारूत नाही यायचं आपल्याला. कोणत्या तारूत यायचं? येशूच्या येशूच्या तारू. म्हणा ह्या तारूमध्ये यायचं. असं करा, ह्या तारूमध्ये या यायचं. तारामध्ये. या तारवामध्ये आल्यानंतर तुम्हाला खायला भेटल. आमेन. तुम्हाला तुमचं परमेश्वर तुम्हाला राहायला जागा दे. आमेन. परमेश्वर तुम्हाला काय असेल ते देणार आहे. आमेन. पण कोणच्या तारू द्यायचंय? येशू ख्रिस्ताच्या या तारू. जगाच्या तारू त्यांनी काय करून टाकलेला आहे? जब्दीच्या मुलांनी याकोब आणि योहानने काय केलेलं आहे? सोडून दिलेलं आहे. त्यांना कळलं हा जीवनाचा तारणारा तारू आहे, हा वाचवणारा येशू आहे. याला अनुसरल्यानंतर आपल्याला काय होणार आहे? देवाच्या राज्यामध्ये जाणार आहे. Hallelujah. जर येशू तुम्हाला कळाला असेल तर तुमच्यामध्ये क्वालिटी येणार आहे. Praise the Lord. शेजारच्याला म्हणा क्वालिटी येणार आहे. Quality येणार आहे. काय येणार आहे? Quality. क्वालिटी येणार आहे. अनुसरणार. येशू कळालंच Praise the नाही Lord. याचा अर्थ. Hallelujah. तुम्ही नुसतं रोज येतात पास्टरचं तोंड पाहतात गायब. हे रोज येतात पास्टरचं तोंड पाहतात जा काय. कोणी कोणी म्हणतं जाऊ दे आता 11 वाजता येतो. 11 वाजता तोंड पाहतात लवकर निघून जाते. कोणी कोणी काय येतं 12ला येते. कोणी कोणी 1ला चर्च बंद झाल्यावर येते. तुम्ही काय करतात? हा, ओळखलं नाही येशूला. ओळखलं नाही येशू. तुम्ही येशूला ओळखलं का? या लोकांनी येशूला ओळखलं. अरे साधारण नाहीये. तुम्ही आणि मी येशूला ओळखला असेल, तुम्ही आणि मी येशूला अनुसरला असेल, तुम्ही आणि मी 4थ्या नंबरचा प्रेषित जर असेल, तुम्हाला आणि मला जर पाचरण असेल तर तुम्ही घरी बसणार नाहीये. आमेन. Hallelujah. तारूकडे पाहणार नाहीये. तुम्ही बापाकडे पाहणार नाहीये. तुम्ही वडिलाकडे, आईकडे, बहिणीकडे, नातेवाईकाकडे, घराकडे, शेतीकडे, अजून त्याच्यानंतर काय सांगितलंय? शेती. याच्याकडे पाहत बसणार नाहीये. नाही. तुम्ही ते सोडून देणार आहे. तुम्ही कोणाकडे पाहणार आहे? येशूकडे पाहणार आहे. येशूकडे पाहणार आहे. Praise the Lord. Hallelujah. जब्दीचे मुलगा याकोब आणि योहानने काय केलं? तारू आणि बाप आपला आणि बाप. बाप. तारून बापाला म्हणलं कोणचा तारू? आम्हाला तारूच नव्हता. काय समजले ते? विसरले. तुम्हाला जर देवाचं पाचारण, देवाचं बोलवणं कळालं असेल, Praise the Lord. जगातल्या गोष्टी घरी बसणार नाही. आमेन. अंडे घालीत. Hallelujah. अंडे घालायचे का घरी कोंबडीवाणी? नाही. सांगा ना काय करायचंय? सोडायचंय. सोडून सोडायचंय. Praise the Lord. कोणाची आज्ञा आहे? येशूची येशूची आज्ञा आहे. शेजारच्याला म्हणा येशूची आज्ञा आहे. येशूची आज्ञा आहे बाबा. येशूने सांगितलंय. नाही तर सांगताना माझं नाव त्यांनी सांगितलं. Hallelujah. मी कशाला सांगू तुम्हाला? जर तुम्हाला जर 12 प्रेषितामध्ये तुमचं नाव आलं पाहिजे प्रेषितांमध्ये, Praise the Lord. येस. तर तुम्हाला घर सोडावं लागेल. आमेन. घर सोडा, भाऊ सोडा, बहिणी सोडा, बाप सोडा, आई सोडा, मुले सोडा, सोडा. शेते घरे सोडून सोडा. आणि त्याच्यानंतर अनेक पटीने परमेश्वर तुम्हाला देणार आहे. आमेन. काय सांगितलं तिथं? अनेक पटीने अनेक मिळून पटी. अनेक पटीने मिळून सार्वकालिक जीवन हे वतन
वतन मिळणार आहे, अनेक पटीने तुम्हाला घरे मिळणार आहे, अनेक पटीने तुम्हाला संपत्ती, बहिणी, भाऊ, शेती, वाडी, घर आणि त्याच्या बरोबर सर्वकालिक जीवन कोण देणार आहे? देव देणार आहे. कोण देणार आहे? येशू खरं. अरे बोला ना, देव देणार आहे. म्हणा देव देणार आहे. देव देणार आहे. देव तारी त्याला कोण? मारी. मारी. Yes. मग आपल्याला कोणी दिलं पाहिजे? देवाने दिलं अरे पाहिजे. माणसाने दिलं तर संपून जाईल. म्हणा माणसाने दिलं तर माणसाने संपून दिलं तर संपणार आहे. जाईल. बसा खाली. माणसाने दिलं तर काय होणार आहे? संपून जाणार आहे. हो, माणसाचा पैसा संपून जाईल, माणसाची इस्टेट संपून जाईल. पण जर देव देऊ लागलेला असेल तर ते कधीच संपणार नाही. तर देव देणारा असणार आहे, त्याच्यामध्ये बरकत असणार आहे. तर देव देत असेल तो आजार नष्ट होऊन जाणार आहे. देवाने पक्षघाताला काय दिलं? आरोग्य दिलं. आरोग्य दिलं. आणि देवाने पेत्राला पण काय दिले? मासे दिले. बोला ना, पेत्र यावनाला काय दिले? मासे. मला असं वाटतं जब्दीचा मुलगा याकोब यावनाला पण काय दिले? मासे. त्यांना पण मासे दिले. म्हणा ना, मासे दिले. हालेलुया. देव देणार, हालेलुया. पण त्याच्याकडेच पाहत बसू नका. विकल्यावर येऊ. पेत्र काय मासे पाहत बसला नाही. पेत्राची नाव काय लागली? भरू लागली. म्हणा पेत्राची नाव. गच्च भरलं. बोला बोला बोला. म्हणा पेत्राची नाव पेत्राची नाव. मोठ्याने. पेत्राची नाव. आवाज नाही का? म्हणा पेत्राची नाव. म्हणा पेत्राची नाव. पेत्राची म्हणा नाव. भरभरून भरली. भरभरून भरली. चला स्टाईल करा. भरभरून भरली. भरभरून भरली. अरे बोला ना, भरभरून भरभरून भरली. भरली. मग त्याच्याकडेच पाहत बसला का? विकायला जायचं. आपण तसंच पाहत बसतो. अरे त्याच्याकडे नाही पाहायचं, येशूकडे पाहायचंय. येशूच्या मागे लागायचंय. येशूच्या मागे ज्या वेळेस लागणार आहे तो खरा आशीर्वाद आहे. संपत्तीमध्ये तुम्हाला सार्वकालिक जीवन नाहीये, येशूकडे तुम्हाला सार्वकालिक जीवन आहे. संपत्ती काय होणार आहे? कुजून जाणार आहे, नष्ट होणार आहे, सोडून जावं लागणार आहे. पण येशूचे तारण देणार आहे, जो उद्धार देणार आहे, त्यामुळे तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळणार आहे. हालेलुया. पेत्रला कळालं. पेत्र, आंद्रिया, योहान, याकोबाला काय कळालेलं आहे? नाव काय आशीर्वाद नाहीये, मासे काय आशीर्वाद नाहीये, बाप आई बहिणी काय आशीर्वाद नाहीये. त्यांना कळालं येशूच्या मागे चाललं आशीर्वाद आहे. हालेलुया. हे 4 जण कोणाच्या मागे चालणारे पाहिजे? येशूच्या मागे चालणार. आणि 4 जण आणणारे लोक पण कोणाच्या मागे चालणारे पाहिजे? अपक्षघाती कोणाच्या मागे चालू लागला? येशूच्या मागे. येशूच्या भोवती गर्दी आहे, काय आहे, सगळे असू द्या, पण येशूच्याच मागे लागायचं आपल्याला. लॉर्ड हालेलुया. आपण येशूच्या मागे नाही, इथं आलेल्या लोकांच्याच मागे पळतो आपण. जे प्रार्थनेला लोक येतात ना त्यांच्याच मागे पळतो आपण. ब्रदर माझं तेवढं काम करा ना, म्हणजे त्याचा विश्वास नाही. अरे तू येशूकडे आला का त्या माणसाकडे आला? तर पक्षघाती पण पळाला का? अरे त्या माणसाकडे जडीबुटी चला, नाही. धंदा चालू केलाय. पास्टर पण धंदा चालू करतात. हे औषध घ्या, ते औषध घ्या. अरे कोणतेच औषध नका घेऊ, येशू. डॉक्टरकडे जा, डॉक्टरचं ऐकून घ्या. प्रेस द लॉर्ड. कुणी काय देत असेल तर तुम्हाला त्रास होईल, मेन डॉक्टरला विचारा आणि घ्या. हालेलुया. पक्षघाती काय केलं? त्या 4 लोकांनी का सगळीकडे फिरवलं का त्याला? नाही. आणि तर लईच माणसं दिवस राहिले, मोठा मोठे, कुणी छोटा दिवस राहिला, कुणी मोठा दिवस राहिला. हा याच्याकडे काहीतरी असेल. काही लोक त्यांच्या पैशाचेच मागं पळत आहेत. आम्हाला बचत गटाचं, आम्हाला कर्ज काढायचे, तुमच्या नावावर काढू द्या ना. मग तुमच्या नावावर काढलं का मग ती फरार, मग तुम्ही भरा. मग तुम्ही काय म्हणता, अरे आम्ही तिथं गेलो इच्छुकडावर, काय झालं असं? त्या गर्दीच्या मध्ये असं काही झालं का तिथं? बोला ना, इकडे लक्ष द्यावा इकडे. त्या गर्दीमध्ये असं काही झालं का? गर्दीमध्ये भरपूर लोक आहे, पण त्या चौघाला कळालं या गर्दीच्या मागे नाही चालायचंय, डायरेक्ट येशू पुढे सोडायचं आहे. पुढे सोडायचं आहे, येशू पुढे सोडायचंय. तुम्हाला मला गर्दी कर पाहायचं नाही. जो दर्दी जो आपला दर्द बरा करणार आहे त्याच्याकडे पाहायचंय. मला गर्दीकडे पाहायचं नाही. गर्दीकडे पाहायचं नाही. गर्दी दर्दी नाहीये, गर्दी धोका देईन. म्हणा गर्दी धोका देईन. गर्दी धोका देईल. चर्च मधले लोक धोका देतील, पण येशू कधीच धोका देणार नाही. हालेलुया. त्यांच्या पैशाच्या मागं पळायचं का चर्चला येणाऱ्या लोकांच्या? चर्च कुणी काय देईल तुम्हाला? फसवतील तुम्हाला लोक. प्रेस द लॉर्ड. लोक म्हणतील आता याला काय करू द्या. तर पक्षघाती माणसाला काही लोक म्हणले असतील ना, अरे आमच्याकडे एक माणूस आहे त्याच्याकडे चल. काही लोक इथे येतात, चांगलं औषध देतो. आम्ही तुला चांगलं औषध देतो. अरे येशू शिवाय बेस्ट औषध कोणचं नाही. आमेन. हालेलुया. हालेलुया.
आणि हे झाडं बिडं बनवले औषध आपल्यासाठीच आहेत. Yes. पण कधी कधी डॉक्टर पण काय म्हणतात, देवाचा धावा करा. आता तुम्ही देवाचा धावा करा. आता तुम्हाला कोण बरं करू शकतं? देवच. देवच बरं करू शकतो. तुम्हाला आणि मला गर्दी बरी करणारी नाहीये. Yes. गर्दीच्या माग इथं येणाऱ्या लोकांच्या माग पळायचं नाहीये. कोणाच्या माग लागायचं आहे, कोणाला अनुसरायचंय? देवाच्या Yes. बापाच्या माग नाही पळाला तो. याचा अर्थ असा, जब्दीचा मुलगा याकोब आणि यावान काय बापाच्या आज्ञा मोडणारे लोक आहेत का? नाही. ज्या व्यक्तीने यवानाचं पुस्तक लिहिलेलं आहे, ज्या व्यक्तीने यवान पहिला अध्याय दुसरा अध्याय लिहिलेला आहे, ज्या व्यक्तीने परमेश्वराच्या स्वर्गीय गोष्टी लिहिलेल्या आहे, तो काय बापाच्या अधीन राहिलेला नसेल का? नक्कीच राहिलेला असेल. बापाला सोडलं म्हणजे काय? येशूसाठी. येशूसाठी, येशूच्या मागे गेला त्यांनी. Hallelujah. याचा अर्थ त्यांनी बापाला टाकून दिलं नाही, नाही. त्याने बापाला पोसलेलं आहे. Yes. त्याने बापाला हर एक परिस्थितीमध्ये काय केलेलं आहे? सांभाळलेलं आहे. ज्याप्रमाणे येशूने त्याच्या आईची जबाबदारी येशूवर दिलेली आहे, तसंच यावाने बी काय केलं असेल, व त्याच्या बापाची जबाबदारी कोणातरी चांगल्या व्यक्तीवर दिलेली असेल. हे 4 लोक जबाबदार होते. तुम्ही आहे का जबाबदार? Yes. इकडे बघा, Yes. कुठं घाण होऊ नका, असं विचारामध्ये गडून जाऊ नका. नाही. 4 लोक कसे पाहिजे? जबाबदार. म्हणा मी पण जबाबदार पाहिजे. जबाबदार. लेकरं म्हणा मी पण पाहिजे. मी पण पाहिजे. आळस आला का? नाही. हालेलुया. किती लोक माझ्या बरोबर आहे? कसे पाहिजे? जबाबदार. जबाबदार पाहिजे. म्हणा तू जबाबदार पाहिजे. मी जबाबदार पाहिजे. स्वतःला म्हणा तू जबाबदार पाहिजे. जबाबदार पाहिजे. हालेलुया. 4 लोकांचं नाव आले. लहान लेकरांचं पण नाव आहे बायबल मध्ये. Yes. एक लहान लेकरांनी काय केलं? 5 भाकरी आणि 2 मासे दिले. काही भाकरी आणि मासे दिलेले आहे, पण आज त्याचं बायबल मध्ये नाव आलं. Yes. हा, सांगा ना कस काय नाव आलं? त्याचं जबाबदार व्यक्ती आहे तो. जेव्हा लहान लेकरांमध्ये पण जबाबदारी पाहिजे. Yes. हालेलुया. त्यांनी विचार नाही केला आता मी खाईन आणि मग मी एकटाच खाईन. स्वार्थी स्वभाव नकोय आपला. Yes. अरे आपल्यामुळे कोणाचं तरी पोट भरलं पाहिजे, आपल्यामुळे कुणीतरी बरा झाला पाहिजे. आज त्याच्या आजाराकडे पाहू नका, त्याला घेऊन या. तो आजार काय तुमच्यात घुसणार नाहीये. कुष्ठरोग तो आजार काय तुमचा कुठलाही आजार असू द्या, तुम्हाला त्रास देणार नाहीये. तो तिथं देवाचा गौरव होणार आहे. आज त्या पक्षघाती मनुष्याचा आजार काय त्या दुसऱ्या 4 लोकांमध्ये आला का? नाही आला. त्या 4 लोकांमध्ये आलेला नाहीये. त्या 4 लोकांना त्याला आणलं येशूकडे, तर तो आजार काय झालेला आहे? निघून गेलेला आहे. ठीक आहे, वाचनाद्वारे देव तुम्हाला मला आशीर्वाद करो.